कधी जर अननस तुम्ही घरामध्ये आणले तर अशा पद्धतीने एकदा करून खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे अननस आहे ना असे बार्बेक्यूमध्ये मिळतात. कधी त्याची चव मला सुद्धा आली तर मी सुद्धा आहे ना असंच बनवून खाते घरामध्ये. त्यासाठी आहे ना इथे अननसाचे मी काही स्लाइस घेतले होते, त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट, मीठ, थोडासा चाट मसाला आणि थोडीशी आहे ना साखर टाकली आणि हे सगळ्या स्लाइसला आहे ना छान असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. नंतर आहे ना एका तव्यावरती आपल्याला तूप किंवा बटर टाकायचे. माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तूप टाकलं. तर सगळ्यात आधी आहे ना तव्यावरती पुन्हा थोडीशी साखर टाकली आणि मसाला लावलेले एक एक स्लाइस जे होते ना अननसाचे ते सुद्धा त्याच्यावरती ठेवून दिले. पुन्हा वरतून आहे ना थोडीशी अशी साखर टाकली आणि आहे ना अलटी पलटी करून दोन्ही बाजूने आहे ना मस्त शेकून घेतले. आता ही साखरेमुळे आहे ना छान असं त्याला कॅरेमल फ्लेवर येतो आणि साखर जेव्हा करपते ना तेव्हा ते अजून जास्त छान लागतात चवीला. तर बघू शकता थोड्या वेळाने आहे ना मी पुन्हा अलटी पलटी करून ते दोन्ही बाजूने मस्त शेकून घेतलेले आहे. तर तयार झालेले आहेत आपले बार्बेक्यू स्टाईल अननसाचे काप. आता बघा अननसाच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी आहेत अजून. तुम्हाला अजून कुठली माहिती असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाकी आहे ना ही रेसिपी एवढी भारी झाली होती, नक्की ट्राय करून बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.